गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. तर आज होता गोव्यातला नेक्स्ट डे आणि आम्ही निघालो तो पणजीला जायला. सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्ताही खूप शांत होता. पोहोचल्यावर सगळ्यात आम्ही पाहिलं पणजीचा चर्च आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो परशुराम स्टॅच्यू बघण्यासाठी. त्याआधी आम्ही गेलो होतो लॅटिन क्वार्टरमध्ये, पण तिथे आम्हाला काही व्हिडिओ फोटो काढायचं लक्षातच राहिलं नाही. आम्ही भरपूर छान फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले. मग भरपूर भूक लागली होती म्हणून नाश्ता करायला गेलो. तर मागवली तिथे मिसळ आणि घरी मुगाकडे बघून तोंड वाकडं करणारे आम्ही इकडे मुगाची मिसळ खात होतो. पण त्या मिसळनी नाही आमचं पोट भरलं होतं आणि नाही मन भरलं, म्हणून येताना चिकन पॅटीस पार्सल घेऊन आलो. पोटात भर पडल्यावर गोव्यात आलोय तर काजू तर घेतले पाहिजे, म्हणून पहिले काजू आणि नंतर ही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आम्ही खरेदी करायला बाहेर निघालो. तर तिकडे युवशला शार्कची चप्पल आवडली होती, मग त्याच्यासाठी तीही घेतली. खरेदी करताना बरंच चालावं लागलं तर पुन्हा पोटात आग पडली, म्हणून गेलो बिर्याणी खाण्यासाठी. आणि बिर्याणी जिरवण्यासाठी आम्ही आलो तो परत बीचवर मस्ती करण्यासाठी. मी आणि युवशनी पाण्यामध्ये भरपूर मजा मस्ती केली, फोटोज वगैरे काढले. पण युवशच्या बाबांनी कपडे चेंज केले होते त्यामुळे ते काही पाण्यात आले नाही. मग ओले झालेले कपडे रूमवर येऊन चेंज केले आणि नाईट ड्रेसच घातला होता, कारण आम्ही रिटर्न घरी निघालो होतो आणि ट्रेनमध्ये झोपूनच जायचं होतं. रूमवर चेकआउट केलं आणि गोव्याला टाटा बाय बाय करत आम्ही निघालो फायनली परतीच्या प्रवासाला. मग टीव्ही स्टेशनला पोहोचल्यावर तिथल्या स्टेशनवरच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आमचं रात्रीचं डिनर करून घेतलं आणि स्टेशनवर असलेल्या रेस्टॉरंटच्या हिशोबाने तिथलं ॲम्बियन्स खूपच भारी होतं. फायनली आमची ट्रेन आली आणि आम्हाला आमची सीटही मिळाली होती आणि आमचं तिकीट कन्फर्म होतं, पण ते RSC कन्फर्म झाल्यामुळे आम्हाला तिघांना अख्खी रात्र एका सीटवर तिघांना झोपून काढायची होती. आणि जसं आम्ही झोपायला घेतलं तसं ट्रेनमध्ये काही ना काही खायचं विकायला येत होतं. म्हणलं कसं असतं फूड ट्राय तरी करावं ट्रेनमधलं, म्हणून मेथी पकोडे ट्राय केले आणि ते टेस्टी होते. त्यानंतर झोपलो ते डायरेक्ट डोळे ठाणा स्टेशनलाच उघडले आणि ठाणा स्टेशनवरनं नेरळसाठी आम्ही खोपोली ट्रेन पकडली. मनामध्ये गोव्यातल्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही पुन्हा घरी यायला निघालो नेरळला. असाच होता आमच्या छोट्याशा ट्रिपचा मिनी व्लॉग. आवडला तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा. भेटू द्या नवीन